माझी आजी नाही का खूप लहान होती आणि तेव्हा नाही का लहानपणीच लग्न व्हायचे. तर माझ्या आजोबाने ही गोष्ट आम्हाला सांगितली होती. खरं खरं घडलेली गोष्ट आहे. माझे आजोबा सकाळी लवकर उठले आणि नागर धरायला शेतामध्ये गेले. उन्हाळ्याचा दिवस होता. नागरडी केली म्हणजे तेव्हा बैलाने नागर धरायचे. तर ते नागरडी करायला सकाळी लवकर गेले. तर आजीला नाही का मागून बोलावलं होतं की तू नाही का भाकरी घेऊन ये, मी तोपर्यंत पुढं जातो. तर भाकरी घेऊन आजी भाकरी केल्या. 10-9-10 वाजता घरून निघाली तर डोक्यावर कळशी, पाण्याची कळशी आणि काखत हे भाकरीचं गाथोडं, समजा भाजीपोळीचं गाथोडं, अशी निघाली एकटीच. निघाली तर रस्त्यानं खूप त्याचं शेत म्हणजे तरी 1 किलोमीटर असेल. तर तेव्हा पायीच जायचं असते त्याला. तर ते आजी नाही का पायी गेली. तर चालत चालत गेली. त्यांचं शेत नाही का माळाच्या पलीकडल्या बाजूला होतं. तर आजोबा सकाळी जायला होते, त्याची नागड्डी चालू होती. तर आजी नाही का माळावर जायची, खाली उतरायची, जायची, खाली उतरायची, असं माळावर जाता जाता तिनं सकाळपासून निघाली होती घरून तेव्हापासून त्या माळावर गेल्यावर ती वरी जायची, खाली यायची, तरी रस्ता संपायचाच नाही. तर काय झालं, एका शेतातला माणूस घरी जाताना पाहत होता तिला. म्हणत, बाई काय झालं, तू गेली नाही का? ते मग मी तर चालूनच राहिली, पण आमचा माणूस दिसूनच नाही राहिला. कुठे येतं, नागड्डी करा लागले, ते सकाळी निघले, आता भूक लागली असेल त्याला, पण कुठे गेले काय माहिती, मग सापडूनच नाही राहिले. तर मग तू काय कर, आता ते डोक्यावरला हांडा खाली ठेव आणि मग टॉयलेटला जाय. तर ती टॉयलेटला गेली, टॉयलेट केलं आणि ते जिच्या डोक्यावरलं पाणी होतं ते पाणीच्या डोळ्यावर शिंपडलं आणि म्हणले, आता संध्याकाळ झाली, तू घरी जाय. तर ते दुसरी जे माणूस होता आणि त्या माणसाने आजोबाला आवाज दिला. आजोबा म्हणले की सकाळपासून फिरत आहे, छळावा लागला, तर हिला तुम्ही आता घरी घेऊन जा. मग आजोबा सकाळपासून कळकळ उपाशी असल्यामुळे आजोबा चिडले तिच्यावर की तू सकाळपासून निघली ना आतापर्यंत पोहोचली कसं नाही. मला असं वाटलं, मी घरी आल्यावर खूप कल्ला करणार होतं तुला. तर ती नाही का छलावामध्ये घुसली होती. त्याच्यामुळं तिला नाही का दिवसभर नुसती फिरली आणि खूप दमलेली होती. तर आजोबानं तिला घरी आणलं आणि त्यांनी स्वतःच्या हातानं भाकरी केल्या आणि तिला खाऊ घातल्या आणि झोपी घातलं. तर अशी आमच्या आजीसोबत घडलेली घटना आहे आणि खरोखर घटना आहे.